शंका आणि समाधान या हेडिंगमध्ये सांगा. येत पावे तो ब्रह्मकाली सर्पाचे अधिष्ठान रजोपही चैतन्य आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान अंतःकरणोपही साक्षी चैतन्य अशी दोन भिन्न अधिष्ठाने सांगितली. पण या संबंधी फार वाद आहे. याकरता सर्प आणि त्याचे ज्ञान या दोहोस एकच अधिष्ठान आहे असे आता सांगतो. आता याच्यामध्ये वाद रज्जुपही चैतन्य अंतःकरणोपही चैतन्य असे दोन चैतन्य सांगतात. परंतु याच्याबद्दल पुष्कळ असा वाद आहे शास्त्रकारांचा की आता योगी सुद्धा आत्मा भिन्न भिन्न मानतात. म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मा आहे असं भिन्न भिन्न असं म्हणतात. परंतु आता हे रज्जुपही चैतन्य अंतःकरणोपही चैतन्य घटोपही चैतन्य पटोपही चैतन्य हे सगळे जरी चैतन्य सांगितले तर सगळ्याचा अधिष्ठान एकच चैतन्य. आता हे सांगायचं सगळा काय आपल्याला रज्जू जरी भासली पर्वत जरी भासला देह जरी भासला तर याला अधिष्ठान एकच परमात्मा आहे दुसरा नाही असं एकच अधिष्ठान सांगायचं. कळण्याकरता ते सांगितलेलं मठे घटोपहित पटोपहित त्याच्यामुळे वाद झाला. की काय की न समजण्यामुळं कारण सिद्धांत असा आहे वेदाचा साधुसंतांचं शिकवण अशी की बाबा एक घास विसाठाई केली लहान बालकाला आणि एवढा घास आपला घास जो आहे तो घासच मुलाच्या मुखात जर घासला बारक्या तर त्याचं तोंड फाटल त्याला गिळणार नाही. मग तो एवढा घास घालायचा पण थोडा थोडा विसाठाई किजे विसाठाई किजे म्हणजे अनेक प्रकार करून आणि तो घास आणि त्या मुलाला चारायचा. तसं शास्त्र करायचं आहे. आता पहिल्याच वहीमध्ये ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसवेद्या आत्मरूपा हा मोठा घास हा काय आहे मोठा घास आहे. मग त्याच्याकरता त्याचंच विश्लेषण करून पूर्ण ज्ञानेश्वरी त्याच्यात एक ओम नमोजी आद्या याच्यामध्येच काय आहे पूर्ण ज्ञानेश्वरी आली त्याच्यात सिद्धांत की आता तूच ब्रह्म आहे हा मोठा सिद्धांत सांगितला. आत्मरूप आहे का नाही. पण कसा आत्मरूप आहे पुन्हा त्याचे विश्लेषण करून आणि तीच पहिली वही आपल्याला अनुभवाला यावी म्हणून अनेक प्रकार करून सांगितलेले आहे. जसं जो आनंद सत्यप्रकाश इभो आणि इभो आणि आधार जो आनंद सत्यप्रकाश इभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच आहे. हा मोठा सिद्धांत सगळा विचार सागर जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा हा सिद्धांत पटणार. म्हणजे विसाठाई केला हा मध्यम अधिकारी कनिष्ठ अधिकारी उत्तम अधिकारी अनेक तऱ्हेनं पटून एकच सिद्धांत की मी परमात्मा स्वरूपाचा निश्चय होईपर्यंत आणि हे सगळा व्हावं. तसं पटोपै चैतन्य घटोपै चैतन्य पटोपै चैतन्य मठोपै चैतन्य असं जरी सांगितलं तरी परंतु सगळं चैतन्य म्हणजे एकच आहे आताच सांगायचं असं हे अभ्यासाकरता सांगितलं आपल्याला. शिष्य अहो दोघांचे अधिष्ठान एकच आहे असे कसे म्हणता येईल. कारण सर्प हा नेहमी पाहणाराचे शरीराहून बाहेरच असणार त्या शरीराचे आत बुद्धीमध्ये मानता येणार नाही. आणि जर तो सर्प बुद्धीत मानून मायेने बाहेर दिसतो असे म्हणाल तर ख्याती वर्णनात आत्मख्यातीचा प्रकार आहे तोच तुम्ही मानता असे म्हणावे लागेल. आता ही शंका आहे ही एक अधिष्ठानाबद्दल श्री गुरुने सांगितलं एकच परमात्मा एकोहम बहुशा अशी श्रुती आहे. म्हणजे एकच परमात्मा सगळ्याला अधिष्ठान असं गुरुने सांगितल्याबरोबर आणि शिष्य शंका करतो एक अधिष्ठान कसं असणार. कारण आपल्याला रज्जुपै चैतन्य म्हणजे सर्प हा बाहेर आहे आणि ज्ञान हे अंतःकरणात झालं म्हणजे अंतःकरणोपै चैतन्य म्हणजे बाहेरीचा पदार्थ आत आणता येत नाही म्हणजे तो सर्प आत आणता येत नाही आणि आतलं ज्ञान बाहेर नेता येत नाही. सर्पज्ञान जे झालं अंतःकरणात ते बाहेर नेता येत नाही हे का नाही. मायेनं जर असा विचार केला मायेच्या योगानं तर हे आतला बाहेर नेता येत नाही आणि बाहेरचा आत आणता येत नाही. मग या ठिकाणी बुद्धीमध्ये जे ज्ञान झालं हे
मग काय आता काय हे ज्ञान कशात झालं? सर्पज्ञान बुद्धीत झालं आहे का नाही? म्हणजे ज्ञान बाहेर नेता येत नाही. जरी झालं तर मग तुम्ही जर असं जर तुम्ही म्हणाल तर माग तुम्ही दुसऱ्या ख्यातीमध्ये म्हणजे आत्मख्यातीमध्ये काय सांगितलं आत्मख्यातीवाल्यानं? अरे कोणता पदार्थ नाही, बुद्धीच सर्पाचा आकार धारण करते आणि ती क्षणाला आहे, ती क्षणिक आहे. बुद्धी कशी येते? ती बुद्धीच सर्पाचा आकार धारण करते, बुद्धीच पर्वताचा आकार धारण करते, बुद्धीच घराधाराचा आकार धारण करते आणि ती पुन्हा क्षणिक आहे. मग असं आत्मख्यातीचं मत आहे. पण तुम्ही म्हणता की ती चुकीचं आहे. तुम्ही म्हणतात ते आत्मख्याती कशी चुकीची आहे का नाही? मग चुकीची असताना मग हे तुम्ही हे कसं म्हणताय की कारण अंतःकरण परिचैतन्य आणि रजू चैतन्य ही आत्मख्याती तुम्ही मानत नाही, तिला तर असंगत म्हटलेलं आहे. मग हे कसं ते सांगतात. आणि ती आत्मख्याती अयोग्य आहे म्हणून तुम्ही मागे सांगितले आहे. तेव्हा बाहेर दिसणारा सर्प शरीराच्या आत आणता येत नाही, तसे शरीराच्या आत असणारे ज्ञान केव्हाही बाहेर काढता येणार नाही. मग ते शरीराच्या आत परमात्याचे असो किंवा साक्षीचे असो, पण ते असणार आतच. असे असता सर्प व त्याचे ज्ञान या दोघांचे अधिष्ठान एकच आहे असे कसे म्हणता येईल? या दोघांचं अधिष्ठान एकच आहे असं कसं म्हणता येईल? कारण तो परमात्मा हा परमात्मा दोन्ही एकच कसे होतील? आहे का नाही? तो वेगळा हे वेगळा हे कसं म्हणणं आहे? हे काय पटत नाही. म्हणजे आतलं ज्ञान बाहेर नेता येत नाही आणि बाहेरचा पदार्थ आणता येत नाही. दोहीला अधिष्ठान एक चैतन्य. दोहीला अधिष्ठान एक चैतन्य म्हणतात. दोरीला अधिष्ठान कोण आहे? चैतन्यच आहे. आणि ज्ञानाला अधिष्ठान तरी कोण आहे? चैतन्यच आहे. मग हे ज्ञान हे चैतन्य त्या चैतन्यात मिसळेल काय? नाही, अधिष्ठान वेगळंच राहील अशी त्याची शंका. अशी काही शंका आहे. श्री गुरु, सर्प आणि त्याचे ज्ञान यास एकच अधिष्ठान आहे असे म्हणण्यास हरकत नाही. अरे बापा, असं म्हणण्यास काही हरकत नाही. रज्जूला अधिष्ठान चैतन्य आणि बुद्धीला अधिष्ठान अंतःकरणाला अधिष्ठान कोण आहे? चैतन्यच. म्हणजे ज्ञानाला अधिष्ठान चैतन्यच आहे. रज्जू किंवा सर्प शरीराच्या आत येत नसला तरी अंतःकरणाची वृत्ती शरीराचे बाहेर रज्जूजवळ जाते हे निश्चित आहे. आता काय आहे की तो सर्पा अंतःकरणात आणता येत नाही आणि आतलं ज्ञान बाहेर येता येत नाही. पण अविद्येच्या सत्वगुणापासून झालेली अंतःकरणाची वृत्ती, त्या अंतःकरण वृत्तीमध्ये कुठंच चैतन्याचा आभास आहे. चैतन्य त्या वृत्तीला अधिष्ठान कोण आहे? मग चैतन्य. आता कुठंच चैतन्याला आणि साक्षी चैतन्य हे नाव का प्राप्त झालं? तर कसं आहे की काय एकच मनुष्य वेगळं काम करतं, हे का नाही? शेतात बैल हाणू लागला, आऊत हाणायला शेतकरी बाबा, आणि तोच किराणा दुकानात घरी बसला त्याला काय म्हणतात? दुकानदार म्हणतात. एकच मनुष्य. तसं कुठंच चैतन्य या अंतःकरणाला अधिष्ठान, कुठंच चैतन्य या स्थूल देहाला अधिष्ठान, कुठंच चैतन्य. आणि सगळा इंद्रियद्वारा त्याचा प्रकाश निर्माण होतो. त्याच्याशिवाय आणि काही व्यवहार आपला होत नाही. म्हणून काय त्या व्यवहारामुळं आणि त्या कुठंच चैतन्याला नाव साक्षी हे नाव काय केलेलं आहे? साक्षी. मग त्या साक्षीचा आभास कशात पडला? अंतःकरणात. त्यालाच मागे गेलं की साभास अंतःकरण. ज्यावेळेस अंतःकरणवृत्ती बाहेर गेली त्यावेळेस साभास अंतःकरणाची वृत्ती कुठे गेली? बाहेर गेली, आहे का नाही? मग त्या वृत्ती बाहेर गेल्या असताना आणि त्याच्यामध्ये काय आभास आहे का नाही? पुरणपोळी तुम्ही खाल्ली का नाही? पुरणपोळी कशी करतात? की जसं जसं कणिक लांबन, असं लाटलं तसं पुरण कच्च राहत. कणिक लांबती नाही, जसं कणिक लांबन तसं पुरण असं का नाही? म्हणून काय की अंतःकरणाची वृत्ती तशी त्या चैतन्याच्या साह्यानंच तिथपर्यंत जाते, आहे का नाही? कुठपर्यंत? रज्जू सर्पापर्यंत.
तेथे गेल्यावर प्रथम रज्जूचे इदम असे सामान्य ज्ञान होते. त्या इदमाकार झालेल्या अंतःकरण वृत्तीस जे चैतन्य अधिष्ठान आहे तेच साक्षी चैतन्य असून ते बाहेरही आहे. त्या इदमाकार अंतःकरण वृत्तयुपहित साक्षी चैतन्य आश्रित जी अविद्या तीच सर्प आणि त्याचे ज्ञान या दोन्ही रूपाने परिणाम पावते. आता अविद्या ही त्रिगुणात्मक, कारण जे जे आपल्याला दृश्य पदार्थ दिसतात ते अविद्येच्या तमगुणापासून झालेले आणि त्या पदार्थाचं ज्या पदार्थाचं ज्ञान होत आहे हे सतगुणापासून होत आहे. कोणाच्या? अविद्येच्या सतगुणापासून ज्ञान आणि अविद्येच्या रजगुणापासून क्रिया. म्हणजे ही वृत्ती तिथपर्यंत गेली म्हणजे क्रिया घडली. ही क्रिया कशामुळे घडली? रजगुणामुळे, आहे का नाही? आणि हे ते ज्ञान इदम ज्ञान कशामुळे झालं? सत्वगुणामुळे झालं. इदम म्हणजे काहीतरी पडलंय असं ज्ञान झालं, सामान्य ज्ञान झालं. मग हे ज्ञान आपल्याला झालं तर अविद्या तिथपर्यंत गेली म्हणजे सत्वगुण आणि तो पदार्थ तिथं दिसला, इदम काहीतरी पडलंय असं ज्ञान झालं. कारण अविद्या हे त्रिगुणात्मक आहे. कारण त्रिगुणात्मक अविद्या असल्यामुळं आणि तमगुणामुळं आणि त्या अविद्येच्या तमगुणात पदार्थाची शक्ती आहे. कारण पदार्थ उत्पन्न करण्याची शक्ती कशात आहे? तमगुणात. आणि क्रियाशक्ती अविद्येच्या रजगुणात आणि ज्ञानशक्ती अविद्येच्या सत्वगुणात. तमगुणामुळे दिसला का? तमगुणामुळे नाही दिसला. तमगुणामुळे नाही दिसला, फक्त पदार्थ आहे. तमगुणामुळे नाही दिसला, हे सत्वगुणामुळे दिसला. ज्ञान झालं ना तुम्हाला, वृत्ती गेली तिथं तर दिसला, त्याचं ज्ञान झालं. ह्यो चष्मा आहे हे ज्ञान तुम्हाला सत्वगुणामुळे झालं. हा, चष्मा तमगुणाचा. चष्मा तमगुणाचा आणि वृत्ती तिथं रजगुणाचा. रजगुण इतका क्रियात्मक आहे, जाता येता न अशी ती आणि चंचल वृत्ती. रजगुण मनुष्य स्थिर बसतो का? हे मिळव ते मिळव, हे मिळव, हे कमी पड पुन्हा पड. मारुडी जास्त रजगुणीच राहते, रजगुणी असतात. हा, रजगुणी हे इतके इतका कधीच मुक्त होणार नाही गुरुजी म्हणायचे रजगुणी माणस. कारण लोभच कमी पडत चालता फुटाने खातील, भाकर खायचा पत्ता नाही. आणि 8-10 वाजून दुकान बंद करून पुन्हा टाळा करत बसतात. 12 वाजतात तरी 4 वाजता उठतात पुन्हा झोपतात. म्हणजे त्याला दमच नाही रजगुणी माणसाला. या रजगुणामुळे रजतो लोभ हे जास्त लोभ निर्माण होतो. हे रजगुणाचं कार्य आहे का नाही? म्हणून आता याच्यामुळे अविद्येच्या तमगुणामुळे आणि पदार्थ म्हणजे सर्पाची उत्पत्ती आणि रजगुणामुळे अंतःकरण वृत्ती चंचल तिथं झाली आणि वृत्ती गेल्याबरोबर इदम हे ज्ञान झालं. कोणाचं? अधिष्ठानाचं. म्हणजे काहीतरी पडलेलं असं सामान्य ज्ञान झालं. त्या अविद्येतील तमोगुण सर्पाचे उपादान व सत्वगुण सर्पाचे सर्पज्ञानाचे उपादान आहे. वृत्ती शरीराचे बाहेर रज्जूच्या ठिकाणी गेली आहे म्हणून वृत्त्युपही चैतन्य हे बाहेर आहे. जितके अंतःकरणाचे स्वरूप तितके साक्षीचे स्वरूप असते. जितकं अंतःकरणाचं स्वरूप आपल्या शरीराचं स्वरूप तितकंच साक्षीचं स्वरूप. आता हे अंतःकरण कुठेशी आहे? आपल्या शरीरात पूर्ण शरीरात अंतःकरण आहे. तसं पूर्ण शरीरात काय आहे? साक्षी. म्हणजे जेवढं अंतःकरण आणि तेवढाच साक्षी, मोठा नाही. मग परिच्छिन्न झाला का नाही? जेवढं अंतःकरण व्यापक आहे का परिच्छिन्न आहे? परिच्छिन्न आहे. मग साक्षी तेवढ्यात. तिचं काय सांगितलं? तिथं सांगितलं ना काय? जेवढा अंतःकरणाचा परिणाम तेवढाच साक्षी, तेवढाच साक्षी. जितके अंतःकरणाचे स्वरूप तितके साक्षीचे स्वरूप असते. साक्षी स्वरूप. मग आता असं एवढी शंका निर्माण झाली इथंच.
जेवढं अंतःकरणाचं स्वरूप तेवढा साक्षीचं स्वरूप. अंतःकरणात आपला देह 3.5 हाताचा आहे. हा, मग अंतःकरण 3.5 हाताचं आहे. 3.5 हाताचा. मग साक्षी 3.5 हाताचा. 3.5 हाताचाच झाला. देश काल वस्तू कुठे गेलं ते मग? कुठे गेलं मग हे म्हणणं? विठ्ठल जळीस तळी भरला हे कसं कसं म्हणणं? अंतःकरणामुळे साक्षी नाव आलं ना आत्म्याला. हा, अंतःकरणामुळे नाव आलं ना त्याला. काय मला त्या अंतःकरणामुळे त्याचं म्हणणं आहे, अंतःकरणामुळे साक्षी नाव आलं. हो ना, ते साक्षी नाव आलं अंतःकरणामुळं. पण अंतःकरण आपल्या शरीरा एवढंच आहे ना, 3.5 हात. महाराजांनी शंका काढली की मग अंतःकरण परिच्छिन्न आहे. अंतःकरण कसं आहे? परिच्छिन्न आहे. मग साक्षी अंतःकरण एवढाच आहे. मग साक्षी कसा झाला? आणि तुम्ही तर साक्षीला देश काल वस्तू परिच्छेद रहित म्हणता. देश काल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळाला. विश्वात हे कसं म्हणतात? याची संगती कशी लावायची? साक्षी आहे. अरे तो व्यापक आत्मा आहे. मग साक्षी परिच्छिन्न आहे का मग? साक्षी अंतःकरणामुळे नाव आलं ना त्याला साक्षी. हो, नाव आलं त्याला. तुम्हाला नवरदेव नाव आलं बायकोमुळं का कशामुळं? हा, त्याला नाही आलं ना अजून. लग्नच नाही झालं काय म्हणलं? त्याच्यामुळे मिळाला त्याला. नाही, त्याची शंका कशी आहे की त्याला कसं वाटायलं की आत्मा व्यापक आहे हा, पण साक्षी साक्षी परिच्छिन्न असं वाटायलं. अंतःकरणामुळे साक्षीला परिचय. साक्षी नाव आलं त्याला. काय म्हणतात? थांबा. त्याचं म्हणणं आलं की आत्मा व्यापकच आहे पण अंतःकरणामुळं त्याला साक्षी नाव आलं. काय आलं? अंतःकरणाच्या उपाधीमुळं साक्षी नाव आलं, हो, असं त्याचं म्हणणं आहे. मग साक्षीचं नाव आम्ही म्हणतोच ना, साक्षी अंतःकरणामुळे साक्षी नाव आलं. पण जेवढं अंतःकरण आहे तेवढाच साक्षी आहे. नाही, तसं नाही. साक्षी व्यापक आहे, जसं चैतन्य व्यापक आहे पण घटामुळं त्याला घटोपही चैतन्य म्हणले. मग घटोपही चैतन्य म्हणले म्हणून घटाची उपाधी लागली म्हणून म्हणले. म्हणून साक्षी त्याचं बरोबरच आहे. हा साक्षी हा व्यापकच आहे. म्हणजे चैतन्य हे व्यापकच आहे. त्याला अंतःकरणामुळे साक्षी नाव प्राप्त झालं नाही असं आहे. तो व्यापक म्हणजे जेवढ्या शरीरापुरतं अंतःकरण आहे तेवढ्या चैतन्याला साक्षी नाव आहे. पण तो साक्षी व्यापकच त्या आहे ना. चैतन्याला काय नाव आलं? साक्षी नाव आलं, आहे का नाही? घटामध्ये आकाश, तितक्याच आकाश घट केवढा आहे? एवढा. मग घट आकाश केवढा आहे? तेवढं. घट आकाश तेवढंच. मग त्या आकाशाला घट आकाश नाव. म्हणजे जेवढा घट आणि तेवढंच आकाश, आणि त्याच्याच आकाशाला नाव घट आकाश. मग बाहेर आकाश नाही का? आहे. मग अंतःकरणात जेवढा साक्षी चैतन्याचा स्वरूप आहे तितक्याच स्वरूपाला नाव साक्षी चैतन्य. म्हणून जेवढं अंतःकरण, जेवढं स्थूल शरीर तेवढं अंतःकरण आणि तेवढा साक्षी तितक्या नावाला असं आहे. मग साक्षी चैतन्य व्यापकच असं आहे. अंतःकरण किंवा वृत्ती या जे अधिष्ठान चैतन्य त्या साक्षी संज्ञा आहे. चैतन्य सर्वत्र आहेच. सर्वत्र चैतन्य विठ्ठल दळी स्थळी भरला हरी हा व्यापक सर्वगत हा तो मुख्यत्वे वेदांत. अंतःकरण वृत्ती रज्जू देशाच्या ठिकाणी बाहेर गेले आहे म्हणून वृत्तीपही चैतन्य बाहेर आहे. त्यामुळे ते सर्पाचेही आश्रय आहे आणि ज्ञानाचाही आश्रय आहेत. याप्रमाणे आत्मख्याती न मानताही साक्षी चैतन्य सर्प व त्याचे ज्ञानास अधिष्ठान आहे असे म्हणण्यास हरकत नाही. सर्पाला हे अधिष्ठान, रज्जूला अधिष्ठान चैतन्य आणि त्याच्या ज्ञानालाही अधिष्ठान कोण आहे? चैतन्यच आहे. मग आता सर्व ज्ञानही कोणावर अध्यस्त आहे? चैतन्यावर. आणि सर्प दोरी हे कोणावर अध्यस्त आहे? चैतन्यावर. मग एकच चैतन्य आहे का दोन? एकच चैतन्य आहे. उपाधी भिन्न भिन्न आहेत का? चैतन्य भिन्न भिन्न आहे? नाही, चैतन्य एकच आहे. म्हणून एकच अधिष्ठानाचं ज्ञान झालं की सर्पज्ञानाची निवृत्ती आणि पदार्थाची काय आहे? निवृत्ती होती. म्हणजे दोन अधिष्ठान कुठे? एकच परमात्मा सगळ्यामध्ये भरून व्यापक भरला. सर्वा घटीरा देहादिही एक नाही. सर्व देहात किंवा जली काष्टी पाशाने
येरू म्हणे काष्टी पाष्ट्याने सकळ आहे वनमाळी जेथे जेथे सर्व ठिकाणी तोच भरलेला आहे. हे का नाही, हा वेगळा आणि तो वेगळा, राम वेगळा लक्ष्मण वेगळा सीता वेगळी असं काही आहे का? नाही, एकच परमात्मा. आणि नंतर जेव्हा रज्जूचे प्रत्यक्ष ज्ञान होते तेव्हा रज्जू आणि वृत्ती एकत्र होतात आणि त्या उपाधी भेदामुळे भिन्न असलेले अधिष्ठान चैतन्य एक होते, म्हणून रज्जू ज्ञानाने सर्प व त्याच्या ज्ञानाची निवृत्ती होते. रज्जू ज्ञान आता अंतकरणाची वृत्ती कुठपर्यंत गेली ती रज्जू पर्यंत. आता अंतकरणाची वृत्ती त्याच्यात चैतन्य आहेच का नाही? मग रज्जू पण चैतन्य त्याच्यात आहेत का नाही? आहेत. म्हणून ह्या दोन्ही उपाध्या एक होतात आणि अधिष्ठान तरी काय आहे? एकच. म्हणजे साक्षी चैतन्य अधिष्ठान ते एकच. आणि ही अंतकरणाची वृत्ती आणि दोरी ह्या उपाध्या दोन्ही काय झाल्या? एक झाल्या. म्हणून काय झालेलं आहे, अधिष्ठानाचं एकाच दोरीचं ज्ञान झालं, अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अंतकरण साक्षी चैतन्याचं सुद्धा ज्ञान होतं. एकच चैतन्य आणि दोन उपाध्या एक होत झाल्या. मग कुठं दोन रज्जू ज्ञानाने सर्प व त्याच्या ज्ञानाची निवृत्ती होते. एकदम निवृत्ती होते. एकाने युगपत निवृत्ती आणि युगपत उत्पत्ती. मग आता याच्याकरता काय सांगितलं त्याने? एक क्षण तरी मागा. त्याने काय म्हटलं होतं? जर रज्जूचं सर्पाचं ज्ञान सर्प निवृत्त झाला की ज्ञान निवृत्त होण्याकरता एक क्षण तरी माना, अशी त्याची शंका होती. आता त्याची शंका मिटली. असं यालाच पिंडीचे ब्रह्मांडी मानता का? पिंडीचे ब्रह्मांडी. अहो, उपाधी भेदामुळं दोन चैतन्य वाटत होते. काय वाटत होते? उपाधी भेदामुळं दोन चैतन्य वाटत होते. तर ते आता ते चैतन्य पिंडीचे ब्रह्मांडी कसे म्हणले? ते विषय इथं नाही ना आता. काय म्हणलं मला ऐकू येईल. पिंडी ते ब्रह्मांडी म्हणाले ते. पिंडी ते ब्रह्मांडी त्यालाच म्हटलंय का म्हणते ते? हेच पिंडी ते ब्रह्मांडी. सगळं अंतकरणात आहे आणि बाहेर पिंडी ब्रह्मांड सगळं याच्यात आहे. सगळं काय जे असेल ते सगळं ब्रह्मांडामध्ये एकच परमात्मा आहे. हे का नाही? पिंडी म्हणजे अंतकरणात साक्षी चैतन्य आणि बाहेर सुद्धा काय चैतन्य असं. तुम्हाला कसं वाटतं? जाऊ द्या. शिवाय असे की एकाच रज्जूवर 10 पुरुषांना सर्प, दंड, माला, भुरेशा इत्यादी अनेक पदार्थ दिसतात किंवा सर्वांना सर्पच दिसतो. आणि नंतर त्यापैकी ज्या पुरुषास रज्जूचा साक्षात्कार होतो त्यांना त्याच्या अंतकरण वृत्ती उपहित चैतन्याचे ठिकाणी असणाऱ्या कल्पित पदार्थाची निवृत्ती होते. इतरांना दिसणाऱ्या पदार्थाची निवृत्ती होत नाही. आता काय सिद्धांत असा आहे की माया ही एकच. माया ही एकच आहे आणि तिचे अंश म्हणजे अविद्या, अनंत अविद्या आहेत. अविद्या किती आहेत? अनंत. जेवढे शरीरात जेवढे अंतकरण तेवढी अविद्या. अविद्या प्रत्येकांची भिन्न भिन्न आहे पण चैतन्य त्यात एक. अविद्या भिन्न भिन्न का? अविद्या भिन्न भिन्न आहे. कारण तुम्हाला एकाला सर्प दिसला, एकाला दंड दिसला, एकाला पुष्पहार दिसला, पण एकाला ज्ञान झालं. सर्प नाही, रज्जूचे. पण ज्याला झालं नाही त्याला झालं नाही त्याची अविद्या काय? हे का नाही? म्हणून माया एकच आहे. म्हणून परमात्मा एकच. अविद्या जर एक असती तर सगळ्याला सर्पच दिसला. सर्पाला सर्पच दिसला सगळ्याला आणि सगळ्या अविद्या निवड झाली. सगळ्याला ज्ञान झालं असतं. ज्ञान झालं असतं. म्हणून यालाच तुकोबारा ज्ञानेश्वर महाराज यालाच या सिद्धांतालाच म्हणतात आपली आपण करा सोडवण. आपली अविद्या आपणच निवृत्त करा. आपली अविद्या आपणच नष्ट करा. नाही तर मग त्याची निवृत्त झाल्यावर आपली बी झाली आपली झाली असती. बापानं परमात्मा सगळं कुळच मुक्त झाला असतं. आता आपली आपण करा सोडवण हे कळण्याकरता हेच लागण. हे कळतं, हे सांगावं लागतं. मग ज्ञानेश्वर महाराज हे सिद्धांत सांगेल. काय सांगायले? आपली आपण करा सोडवण. दोन्ही पक्ष पायी उदाहरती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग हे कसं? आता सांगा. दोन्ही पक्ष पाय म्हणजे 21 कोळ बापा करतं आणि 21 कोळ माई करतं. म्हणजे पिंड बिन ब्रह्मांड बी
नाही नाही हा एकदम ब्राह्मण कसं दोन्ही पक्षी पाहिजे ज्ञानोबा आहेस हा म्हणजे. दोन्ही पक्ष पाय सगळ्यांचा उद्धार होतो 42 कुळांचा उद्धार. आणि आपुले आपण करा आपले सोडून आपण करा सेवढं ज्ञानेश्वर महाराजच म्हणतात. दोन्ही तेच म्हणते. हा मग कसं मग याचा समन्वय कोणाकडे व्हायकडे लावायचा का आपले? नाही नाही. कसं कसं सांगा ना तुम्ही. तुम्ही सांगा मला नाही सांगा. हा? हा फक्त ज्या ज्या येवणीत जन्माला जाते त्या त्या येवणीत त्याला सुख होतं, मुक्त होत नाहीत ते. नुसते ज्या 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 येवणीत जन्म घेते तिथे फक्त अन्न मान हे त्याला ते भेटतं हा, फक्त. हे उत्तर. हा, दोन्ही पक्षात. की जरी 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 कुत्र झालं हा तर श्रीमंताच्या घरी जाईल. श्रीमंताच्या घरी जाईल बैल झाला तर खात्या गावाने जाईल. त्या खावण्यास पेंड खायला तुमच्या आजोबाच्या घरी जाईल. पेंड खा कटा असतो माझं सुरूच तर. हे का नाही. आणि जर त्याच्या बापानं नाही त्या हे नाही केलं इकडं त्या मुलानं नाही परमार्थ नाही भक्ती केली तर रावसाहेबाच्या दावणीला जाईल. त्यांनी जर मुलगा हरिभक्तीपरायण जर झाला हा तर त्याचा बाप ज्या 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 अवस्थेत असेल, हा. ज्या ज्या योनीत असेल हा. त्या त्या योनीत त्याला सुख होतं. हा. म्हणजे दोन्ही पिढ्याकडे होतं. हा दोन्ही पक्षी पाही म्हणून असा त्याचा. भक्त म्हणून आपल्या पोराला भक्त करा, काय वकील करा. काय करायचं हा? हा? वकील करावं का भक्त करा आपल्या पोराला. काय करायचं काय दोन्ही पक्षी पाहिजे दोहीकडे उद्धार होतो. दोहीकडे हे सांगायचं होतं मी म्हणतो आत म्हणतो. हो. पहा कोळी कन्या पुत्र होती जे साथी तयाचा हरिख वाटे देवा. धन्य माता पिता तयाचे. धन्य माता पिता तयाचे. आपल्या कुळाला आपल्या मायबापाने त्या मुलाला भगवत भक्तीचा आणि छंद लावला तर त्या भगवत भक्ती झाली असताना भक्त झाला असताना 42 कुळाचा उद्धार त्याला पुण्य देता येत. पण काय काय पोरं पारमार्थिक झाले तर मायबापाला राग येतो. मग यायचं कसं? हा काय काय पोरं पारमार्थिक झाले तर मायबापाला पटत नाही. मग हे मायबापाचं कसं? हे पापी मग कार्याहून कारण कल्पच कर हे पापी येत हे नाही ते काय करणार असं आहे. म्हणून काय की आपल्या कुळात भगवत भक्त निर्माण होण्याकरता अरे नोकरी करून काय भाकरीचं ज्ञान होईल. हा काय होईल. जे गरीबीचे कडबा खाऊन राहतात काय. नाही जे श्रीमंत वकील झाले डॉक्टर झाले तूप पिऊन जातात काय. नाही. तेच अन्न खातात आणि मरतात बी खातात करतात मरतात करायचं का काही. बरं बाबा समजा आता कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक दोन्ही पक्षी पाय उद्धार होते. हा मग त्यांना समजा चांगले भोग भेटतात सगळं होतं. सुख वाटतं. हा दुसऱ्या येवणीत हा, गेल्या. त्याला पण ते पुण्य जर त्यांना मनुष्य येवणी जर प्राप्त झाली तर ते पुण्य कामा येऊन त्यांना भजन होतं का इकडं? ते पुण्य त्यांना नाही. त्यांचं ते पाप त्यांना ते भोगावं लागल. जेव्हा पाप पुण्य समान त्यांचं होईल तेव्हाच नर जायला तोपर्यंत ते लक्ष ठेवण्याची. बाबा एकच आहे. मुलगा हरिभक्तीपरायण झाला तर 21 पिढ्या बापाकडे आणि 21 पिढ्या माईकडे. ते जे योनी येतात ज्या योनीत आहे तर तिथं त्याला सुख वाटतं. नाही तर त्याचं पाप त्याला भोगणंच लागत. भोगत लागतं. त्याचा पाप त्यांना भोगावं लागतं. ज्या ज्या योनीत त्याला सुख वाटणार. म्हणजे कुठेही बी काही कोणत्या येवणीत जावं. आता ते कुत्र्याच्या येवणीत गेला ते कुत्र्याचं पाप त्याला भोगावं लागेल. पण एखाद्या गाडीमध्ये फिरवतो त्याला काही खाऊ घालतो त्याला काही करतो त्या दुधाचा काला करून त्या कुत्र्याला खाऊ घालतो. एखादा कुत्रा जेवताना बाहेर आले त्याला फुटका तर नाही मिळतो फटका मिळतो. कुत्रे बाहेर घाल देतं किंवा पापी कुळातले पापी ते हे पापी हे किती म्हणजे मुलाने केलेलं पाप आणि काय की असं आहे शास्त्रच असं नाव देते बायकोने केलेलं पाप नवऱ्याला अर्ध भोगावं लागतं. शिष्याने केलेलं गुरुला भोगावं लागतं. म्हणून गुरु व्हायचं तर बाबा अर्ध्या शिष्याचं पाप भोगावं लागेल तर गुरु व्हा. नाही तर पाप लागू देऊ नये असेल तरी आपली भूमिका बनवा. लागून येते पाप पुण्य अंगा.
मग तशी भूमिका म्हणजे यांनी पाप केलं तर लागत नाही. पाप अरे गुरुने केलेलं शिष्याने केलेलं पाप अर्थ त्याला भोगावं लागते. मग गुरुची पदवी न येता आपण भगवत साक्षात न होता शिष्य करायचा, प्रचार करायचा की शिष्य व्हा. मग तो अधिकार आल्यावरच का? अधिकार आल्यावर तरच करा, नाही तर करू नाही. बायकोचं तुम्ही पोषण करत असाल तरच बायको करा, नाही तर करू नका. करू नका. कारण तिचा अर्ध पाप तिनं जर पाप केलं तिनं पतीला भोगावं लागतं आणि पतीनं दान केलं तिला अर्ध मिळतंय.